नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडकर 3 तास अंधारात बुडाले. झाडाची फांदी तुटून वीज खंडित. उकाड्यात नागरिकांची मोठी गैरसोय. आंबा बागायतदारांसाठी रामदास कदम आक्रमक. सरकारला घरचा आहेर देत केली मदतीची मागणी. लांजा शहरासाठी 72 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेला मंजुरी. आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नामुळे योजना मंजूर. आणि ओला, उबेर तसेच रॅपिडो या ॲप आधारित कॅब सेवांविरोधात चालकांमध्ये तीव्र असंतोष. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड शहरातील नागरिकांना उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सायंकाळच्या सुमारास चौदारतळे परिसरात आंब्याच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून विद्युत वाहिनीवर पडल्याने महाड शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी महाडकर जवळपास 3 तास अंधारात बुडाले होते. उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. दरम्यान महावितरणचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर झाडाची फांदी बाजूला करण्यात आली आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतरही दर तासाने विजेचा लपंडाव सुरूच राहिला. उकाड्याने त्रस्त झालेल्या महाडकरांना रात्रभर या समस्येला सामोरे जावे लागले. विजेचा पुरवठा वारंवार खंडित होण्यामागचं कारण काय, याबाबत महावितरणकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडलेत. कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य आणि एकमेव उपजीविकेचे साधन असलेले आंबा उत्पादन यावर मोठं संकट यंदा निर्माण झालंय. कोकणातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधीही शासनाकडे हात पसरून मदत मागितली नाही. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलंय. शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत अपुरी असून ती तात्काळ मागे घेऊन आंबा बागायतदारांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना मुबलक आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा कोकणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढण्याची भीती माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कोकणातला माणूस त्याची उपजीविका जी चालते ती मुळात आंबा, कोकणातला हापूस आंबा, त्या आंब्याभोवती तो वर्षभर आपली उपजीविका कोकणातला शेतकरी माझा चालू असतो. मात्र आज कधी नव्हे तर शासनानं जर का चांगल्या पद्धतीने मदतीचा हातभार लावला नाही तर आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होईल. जगेल कसा शेतकरी आमचा? 20,000 25,000 मध्ये काही होणार नाही ना, कारण 90% आंबा गेलेला आहे. 5-10% शिल्लक पण नाहीये, अशी अवस्था आहे. आणि म्हणून शासनानं या बाबतीमध्ये आपण जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे आणि किमान भरीव मदत त्या शेतकऱ्याला, कोकणाचा शेतकरी कधी आत्महत्या करीत नाही. कोकणाच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हात पसरून शासनानं कधी भीक मागली नाही. कोकणाचा शेतकरी आमचा स्वाभिमानी आहे हे लक्षात घेऊन अनेक भागातल्या शेतकऱ्यांचे अनेक कर्जमाफी अनेक वेळेला होते, पण कोकण कधीच नाही. आणि म्हणून यावेळेला कोकणावरती जी अतिवृष्टीच्या माध्यमातून किंवा तो सगळा मोह काळा पडला त्या माध्यमातून जे नुकसान झालंय त्याची भरपाई म्हणून किंवा आमचा शेतकरी जगेल एवढी किमान मदत, आर्थिक मदत त्याला मिळावी असे महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि दोघेही उपमुख्यमंत्री यांना माझं हात जोडून साकडं आहे की आपण कोकणाकडे यावेळेला सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि आपला हा तुटपुंजा निधी देण्याचा निर्णय आहे तो बदलावा. लांजा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक आमदार किरण सामंत यांनी प्रभागनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडल्या। दरम्यान आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे लांजा शहरासाठी 72 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, मात्र आता या योजनेमुळे लांजा शहराच्या पाणी प्रश्नाला कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे। या योजनेमुळे लांजा शहराला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। याशिवाय शहरातील प्रभागांमध्ये स्ट्रीट लाईट, रस्ते आणि गटारांची कामे देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे। शहराकरता 72 कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजूर आहे। त्याच्यात हे सगळे जे विषय आहेत, म्हणजे आता गांगण वकिलांच्या इथला जो विषय असेल किंवा तुमच्या वरच्या वाडीमध्ये जे पाण्याचं प्रेशर नाही आहे, हे माझ्या मते पुढच्या पावसानंतर हे 100% क्लिअर होईल। ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप आधारित कॅब सेवांविरोधात राज्यभरातील चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून 5 चालकांनी पुणे ते मुंबई मंत्रालयाचा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास सुरू करत आंदोलन छेडलंय। पुण्यातील आरटीओ कार्यालयातून सुरू झालेल्या पदयात्रेत वैभव दिलीप भेगडे, सागर बाबूसो सकपाळ, संतोष हरिभाऊ दुर्गे, परमेश्वर ज्ञानोबा गोंगे आणि अजय ढोणे हे चालक सहभागी झाले आहेत। या पदयात्रेदरम्यान मार्गातील विविध शहरांमध्ये रिक्षा आणि कॅब चालकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी स्वागतही केलं जात आहे। आंदोलनकर्ते मार्गातील सर्व आरटीओ कार्यालयांना निवेदन देत चालकांच्या प्रमुख मागण्या मांडणार आहेत। ॲप कंपन्यांची मनमानी, बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा, शासनमान्य दरांची अंमलबजावणी न होणे आणि परवान्याशिवाय सुरू असलेला व्यवसाय या मुद्द्यांवर चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कंपन्या नियम तोडतात मात्र गुन्हेगार चालक ठरतो, ही परिस्थिती अन्यायकारक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून चालकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी या पदयात्रेद्वारे करण्यात आली है। किस तरह से हमारा परिवहन मंत्रालय और हमारे मंत्री साहब की हमारे पूरे परिवहन मंत्रालय के अधिकारियों की ओला, उबेर, रैपिडो कंपनियों के सामने कुछ नहीं चलती। पूरा प्रशासन उनके सामने आज लाचार बन के बैठा है, हतबल होकर बैठा है। और इसके बारे में ड्राइवर लोगों में तो जन जागृति होना बहुत इम्पोर्टेंट है ही, लेकिन उसके साथ ही जो सामान्य नागरिक है, जो प्रवासी है, उनको भी सच समझना चाहिए। लोगों को लगता है कि ओला, उबेर, रैपिडो के ऊपर जो गाड़ियाँ चलती हैं उनके मालिक वो कंपनियाँ होती है, उनको पता ही नहीं कि उनके मालिक आप लोग खुद हो। उनको लगता है कि आप उनके नौकर हो, वो जो कंपनियों के। तो ये जन जागृति भी होना जरूरी है। और किस तरह से परिवहन मंत्रालय ने घुटने टेक दिए हैं ये इन ओला, उबेर, रैपिडो कंपनियों के सामने, इसके बारे में अवेयरनेस हो। और सबसे इम्पोर्टेंट, हर एक ड्राइवर भाई इस लड़ाई में शामिल हो। इसके लिए हमारे पुणे के 5 जाबाज ड्राइवर्स, वैभव भेगड़े साहब, सागर सकपाळ साहब, संतोष दुर्गे साहब, परमेश्वर गोंगे साहब, अजय ढोणे साहब, ये ड्राइवर्स पुणे से मुंबई तक पैदल पाई वारी करत ये लोग मुंबई के ट्रांसपोर्ट कमिश्नर ऑफिस में चलते चलते जाएंगे। इसका मेन पर्पज, उद्देश्य है कि आप सब ड्राइवर भाइयों में जागृति होना चाहिए। बीच बीच में जहाँ पे भी हम इनका डिटेल और पूरा रोड मैप हमारे सोशल मीडिया हैंडल पे डालेंगे, फेसबुक, इंस्टा पे, लेकिन बीच बीच में ये लोग जहाँ पे जाएंगे उधर उधर आप सब लोगों का समर्थन मिलना चाहिए। और ये आप में से हर एक का जिम्मेदारी है कि आप सब लोग इन जो भाइयों का ये जो काफिला वहाँ से जाएगा, 5 लोग चलते चलते आपके लिए जाएंगे, उनका समर्थन करने में, उनका हौसला बढ़ाने में आप लोग कब नहीं गिरेंगे, आप बड़ी तादाद में वहाँ पे आएंगे। आम्हाला गव्हर्नमेंट रेट मिळण्यासाठी आम्ही पुणे आरटीओ या ठिकाणावरून 10 तारखेला निघालेलो आहे। मंत्रालयापर्यंत 15 तारखेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। चालत येताना पाय दुखतात आहे, पायाला फोड येतात आहे, अशा भरपूर यातना सहन करत करत आम्ही मंत्रालयात जाऊन प्रताप सरनाईक आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्या सगळ्यांना विनंती करणार आहोत की बाबा आम्हाला हक्काचे गव्हर्नमेंटने जे दिलेले रेट आहेत ते आम्हाला ह्या ओला, उबर, रॅपिडो यासारख्या ॲपवर ते दिसलेच पाहिजे। हे सगळे ड्रायव्हर, चालक, मालक आहेत। आम्ही पुणे आरटीओ असून पदयात्रा काढलेली। आमचे अधिकाराचे रेट आहेत, शासनाने जे रेट दिलेत आम्हाला, ते रेट आम्हाला भेटत नाही आहेत ॲपवरती न दिसल्यामुळं कस्टमरमध्ये आणि आमच्यामुळे वादविवाद होतात, भांडणं होतात, ते भांडणं टोकाला जातात, त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी निर्माण होतं। मग आम्ही रस्त्यावरती फक्त
बिझनेस करण्यासाठी येत असतोय, कस्टमर संघ वादविवाद करण्यासाठी येत नाही. हेच आम्हाला परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आणि शिंदे साहेबांना जाऊन सांगायचंय की आम्हाला आमच्या अधिकाराचे रेट शासनाने जे दिलेत ते आम्हाला ॲपवरती ओला उबेर या कंपन्यांना दाखवायला सांगा, एवढीच आमची विनंती आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 93व्या वर्षी निधन झाल्याने देशभर शोककळा पसरली आहे. आपल्या अद्वितीय आवाजाने आणि बहुआयामी गाण्यांमुळे त्यांनी संगीत विश्वात अजरामर स्थान निर्माण केले होते. पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राने एक महान सम्राज्ञी गमावली आहे. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गायिका, संगीत सम्राज्ञी यांचं आज 92व्या वर्षी निधन झालं आणि संबंध देशामध्ये शोककळा पसरलेली आपण पाहतोय. आशाताईंनी प्रचंड अशी सेवा संगीताच्या माध्यमातून या देशावरती केली. देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती संगीताच्या माध्यमातून अधिराज्य केलं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. ताईंना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, ताईंना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. 2011 सालामध्ये ताईंची गाणी एक गिनीज बुकामध्ये नोंद झाली त्या गाण्यांची 2011 मध्ये. असे एक महान सम्राज्ञी, गान सम्राज्ञी आपल्यामधून जाते. मनाला चटके लागतायत, मनाला वेदना होत आहेत, मनाला दुःख होत आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रत्नागिरी येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारी ही परीक्षा विद्यार्थी हितकारक असल्याचं मत माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी व्यक्त केले. युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं. या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो सफारीची संधी देण्यात आली असून 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड झाली. जिल्हा आणि तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या 175 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सायली राजवाडे आणि दिलीप शेलार यांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रोख रक्कम, मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. रत्नागिरीमध्ये ही परीक्षा चालू केल्यानंतर तिसरं वर्ष आमचं आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी, सर्व शिक्षक सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सहकार्य केलं. म्हणून ही परीक्षा यशस्वी होते त्याबद्दल सर्व पालकांनी एका शिक्षकांसाठी टाळ्या वाजवाव्या. आणि या उपक्रम राबवण्यामागे एकच हेतू आहे की काहीतरी आपण समाजाला देणं लागतो तर काहीतरी चांगलं घडायला पाहिजे. व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना आवर्जून सांगेल की जसं आज या ठिकाणी रत्नागिरी शिक्षक काम करत आहेत तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्याबरोबर गेली 26-27 वर्ष त्याच्यापैकी आता हे बरेच जण रिटायर झाले. म्हणजे का सांगतो असे माझ्याबरोबर काम करत शिक्षक रिटायर झाले ते आवर्जून सांगेल, अभिमानाने सांगेल. का तर बऱ्याच वेळा शिक्षकांकडे वेगळ्या रीतीने बघितलं जातं. माझ्याबरोबर काम करणाऱ्या शिक्षकांबद्दल मला अभिमान आहे. कुठच्याही स्वार्थाने, कुठच्याही फायद्यासाठी एकही शिक्षक माझ्याबरोबर काम करत नाही. सिंधुरत्न टॅलेंट सर्च ही परीक्षा गेली 10 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे यंदाचं 3रं वर्ष आहे. मला सांगायला आनंद वाटतो की तळागाळातील गोरगरीब जी जनतेची मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हायला पाहिजे, स्कॉलरशिपचा सराव व्हायला पाहिजे, यासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व विषयांसोबतच सामान्यांचा हा विषय याच्यामध्ये अंतर्भूत आहे. यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये साधारणतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 12,500पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट होते आणि या रत्नागिरी जिल्ह्यातून 4,000पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 4थी
6वी आणि 7वी या 3 इयत्तांमधून एकूण 15 विद्यार्थी विमान प्रवाहासह इस्रो सफर करणार आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 2री आणि 3रीचे जे विद्यार्थी आहेत टॉप 5 असे 10 विद्यार्थी गोवा सायन्स सेंटर या ठिकाणी ही ट्रिप आयोजित करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील गुणवत्ता ठासून भरलेलीच आहे, परंतु ही गुणवत्ता जास्तीत जास्त वाढावी, पालक आणि शिक्षक यांचं या परीक्षेला अतिशय उत्तम प्रकारचं सहकार्य लाभतं. म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा परीक्षा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या समन्वयातून ही स्पर्धा परीक्षा आपण संपन्न करतोय. दरवर्षीच अशा प्रकारचं ही परीक्षा या जिल्ह्यासाठी आपण आयोजित करतोय. येणाऱ्या पुढच्या वर्षी इयत्ता 1ली आणि इयत्ता 5वीसाठी सुद्धा ही स्पर्धा परीक्षा आयोजित करणार आहोत. म्हणजे सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरी जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातील इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत जे सगळे विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेचा लाभ होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची गुणवत्ता आहे ती निश्चितच वाढून जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्याचप्रमाणे हायस्कूल्स असतील येथील सगळ्या शिक्षकांचं पालकांचं या परीक्षेला चांगलं सहकार्य असतं. म्हणूनच सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून सन्माननीय संदेशजी सावंत साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय संजना सावंत मॅडम या व्यक्तिमत्वांचं ह्या परीक्षेसाठी फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या या योगदानाच्या माध्यमातून ही स्पर्धा परीक्षा आपण सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न करत आहोत. खेड तालुका पत्रकार संघ आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी महोत्सव 2026चा शानदार शुभारंभ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला महिला, तरुणी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, नगरसेविका खतीब उत्तम कुमार जैन, ज्ञानेश्वर मरकड, उत्तम कांबळे, मल्हारी हुलगे, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, मुरली मनोहर संस्था अध्यक्ष संजय मोदी, हनीफ घनसार, रोहन विचारे, प्रवीण पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, कार्यक्रम प्रमुख अश्विनी वडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर महिलांच्या सहभागातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. वेदिका मोरे हिने शिवकालीन शस्त्र प्रदर्शन करून इतिहासाची झलक दाखवली. सांची वानखेडे यांनी अभंग गायन करत अवघा रंग एक झाला या भैरवीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. साथी महिला विकास संस्थेची गवळण आणि आरुषी मोरे हिने सावित्रीबाई फुले यांच्यावरील मुक्त संवाद सादर करत महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला. दरम्यान लायन्स क्लबच्या माध्यमातून हनीफ घनसार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 60 घरेलू कामगार महिलांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप केले. तसेच मीनाताई ठाकरे नाट्यगृहाबाहेर महिलांसाठी 20 स्टॉल उभारण्यात आले असून महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य श्रीकांत चाळके, किशोर साळवी, अनुज जोशी, अनिल तांबे संगम यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनंतकुमार पिल्ले यांनी केले. 13 एप्रिल रोजी कर्तृत्ववान 10 महिलांचा सन्मान, शिलाई मशीन वितरण आणि होम मिनिस्टर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून खेडमध्ये नारी शक्तीचा जागर घडवणारा हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय मुलातंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.